हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रीम जीडी. तर मित्रांनो, आता आहे संध्याकाळचे वाजले 4 आणि आता मला बरीच चूल झाली आहे, ती म्हणजे बाईक राईड करायची. आता मी बाईक घेऊन निघणार आहे. आधी मला कोथरूडला पोचायचं आहे, बाईक कलेक्ट करायची आहे आणि आता तुम्हाला मी अटायर दाखवतो माझा कसा असणार आहे तो. आणि थोडंसं फोटोशूट करायचा माझा मूड आहे, त्यामुळे पटापट सगळी तयारी करतोय. आणि अचानक काहीतरी चूल झाली, कारण सकाळी राईड करायचा मूड होता पण झोपलो संडे असल्याने नेहमीप्रमाणे. पण आता पुन्हा एकदा एनर्जी आली आहे, तर जातो आणि बाईकवर भेटू लवकर. तर हा रायडिंगसाठी नवीन टी शर्ट घेतला आहे. हा ब्रिदेबल मटेरियल आहे, फुल हँड टॅनिंग आणि होतेसाठी फुल हँडमध्ये वाव करला आहे, ग्रेमध्ये आहे. तर हा बघूया, आज पहिल्यांदा वापरणार आहे आणि कसा अनुभव राहतो तो बघूया आता ह्याच्याबरोबर माझा. तर पटापट तयारी करूया. कसं दिसतंय मला नक्की सांगा. थोडीशी हाईटमध्ये काय गोष्टी कमी आहे, पण हा असा अटायर झालेला आहे रायडिंगसाठी आपल्या. तर लवकर निघूया. तर मित्रांनो, आता बोलल्याप्रमाणे आपण आलो आहोत ते म्हणजे बाईकवरती. बाईक काढता काढता नेहमीप्रमाणे उशीर झाला आणि ह्या सगळ्या एक्साइटमेंटमध्ये मी आता ग्लव्स विसरलो आहे. आता ते मागच्या वेळी राईडला गेलो त्यावेळी बॅग्समध्ये राहिले, काढायचे लक्षातच नाही राहिले. शक्यतो मी टॉप बॉक्समध्ये सगळं ठेवून देतो, पण यावेळी जरा राहिले. पण ग्लव्स नसल्यामुळे फार विचित्र वाटतं आहे. पण आता काय, आता आलो इतक्या लांब, तर म्हटलं आज राईड करायचीच आहे. फक्त विदाऊट ग्लव्स थोडं विचित्र वाटतं आहे, पण म्हटलं करूया जरा. आता आलोच आहे तर राईड करायची. थोडंसं असं काय विशेष काम नाही आहे, पण भरपूर दिवस झाले होते थोडीशी गाडी बाहेर नाही काढली होती. तर म्हटलं आज जरा बाहेर काढू गाडी, थोडासा संध्याकाळची मजा घेऊ. कारण काही दिवसानंतर राईड्स आपले बंद होणार आहेत, कारण वरुण देवता येणार आहेत, पाऊस पडणार आहे. आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहीत आहे गाडी काढणं आणि नंतर मान्सून राईड खूप लोक हौसेने जातात, पण मला जास्त चिखलामध्ये गाडी घालण्याला कंटाळा येतो. तर मी काय जास्त गाडी काय हे नाही करणार आहे, त्यामुळे गाडीचा वापरही कमी होतो त्याच्यामुळे. पण मान्सून राईड्स आपले असणार आहेत, पण ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने मान्सून राईड हँडल करण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे मान्सून राईड ही आपली शक्यतो आपल्या सुंदरी आहे, म्हणजे स्कूटीवरती यावेळी मला सगळे राईड्स करायचे आहेत. थोडंसं वेगळ्या पद्धतीने मान्सून राईड हँडल करूया असं म्हणतं. तर स्टे ट्यून, त्या ब्लॉगसाठी तुम्ही तयार राहा, का आपण मान्सूनमध्ये भरपूर काही प्लॅन्स आहेत राईड्सचे. पण पुण्याच्या आजूबाजूलाच लाँग राईड एखादी असेल पण आपण तेही करू. प्लस आज राईडला जाण्याचं विशेष कारण म्हणजे हा समोरचा जो इंस्टा 360 दिसतो आहे तो अजून मी टेस्ट नाही केलं आहे, कसे शॉर्ट्स घेतो आणि कसं काय करतो ते. तर त्याची एक आपण तुम्हाला शॉर्ट्स दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. तर ते कसे येतात तेही आपण बघूया. आणि होपफुली तुम्ही हा नेहमीप्रमाणे हाही ब्लॉग एन्जॉय कराल आणि मजा येईल त्या ब्लॉगमध्येही. तर लेट्स गो. फक्त ग्लव्समुळे जरा वेगळंच वाटतं खरंच. मला सवय नाही कधी ग्लव्स शिवाय दरवाजी. पूर्ण रायडिंग जॅकेट विकेट सगळ्याने ग्लव्सच नाही आहे, विचित्रपणा झाला आहे आज. तर चला आता भेटू हायवेवरती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलो आहोत हायवेला. नेहमीप्रमाणे हात आहे तो ऐतिहासिक पूल, नवले पूल, जिथे नेहमी ॲक्सिडेंट्स होतात. पुणे बदनाम झालं आहे या पुलामुळे आणि बऱ्यापैकी इथे ट्रॅफिक असतात नेहमी. आता तुम्ही पलीकडे बघू शकता, पूर्ण हायवे हा ट्रॅफिकने भरलेला आहे आणि टिल भरपूर लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. हो केवढा आहे बघा, बघू शकता तुम्ही ट्रॅफिक एवढंच लांब आहे. पण पुढे काहीच नाही झालं, म्हणजे पुढे मी होतो त्या साईडने आलो तर मला जास्त कुठे दिसलं नाही काय झालं. म्हणजे एखादा येतं ॲक्सिडेंट इथेही बघा, त्यामुळे इथेही हळूहळू व्हायला लागलं आहे ट्रॅफिक. आणि थ्रू आउट तिथपर्यंत आता भरतं आहे. म्हणजे आय थिंक आता हा इथला पट्टा आहे तो साधारण 1-1.5 किलोमीटरचा आता ट्रॅफिक लागणार आहे इथे. त्यामुळे येताना मलाही थोडासा विचार करावा लागेल कसं यायचं आहे ते, आणि विचारपूर्वक यावं लागेल. अरे बापरे, हे काय झालं, EV गाडी बंद पडलेली दिसते इथे. EV गाड्यांचा जरा लफडाच असतो. गाडी बंद पडली आणि माझ्याने बॅटरीची आणि काही प्रॉब्लेम असेल. हो वैलो बाबा, मस्तपैकी रंगीबेरंगी रंग खेळून चालले आहेत वैलो बाबा.
मस्तपैकी पॉईंट सुंदर असा. लोक एवढे डोंगर फोडत चाललेत. आता वरती पूर्ण बॅरिकेटिंग झालं आहे दिसतंय आणि डोंगर पोखरत निसर्गाचा पूर्ण खतम करत चाललेत निसर्ग. वरती माहीत नाही आता हॉटेल्स होतील का, ते वरती पूर्ण त्यांनी पूर्ण बॅरिकेडसारखं किंवा जमिनीच्या वाटे करतात तसं केलेलं आहे. आणि आता इथली डोंगर पोखरले जातील आणि निसर्गाचा पूर्ण ऱ्हास होत चालला आहे त्याच्यामध्ये. तो आता आपण आता येत होतो म्हणजे नवीन कात्रज बोगदा. हा खूप मोठा बोगदा आहे कात्रजचा, त्याच्यामध्ये आपण आता चाललो. आणि हा आहे खेड शिवापूर टोल. पण आता सानिंग काय कंपनी मला ऑर्डर नाही आलं. मस्त वाटतं ट्रक न्यू. तर हे बनेश्वर फाटा. माझे भरपूर ब्लॉग आहेत बनेश्वर फाट्यावरती, तर तुम्हीसुद्धा एकदा त्याला चेकआउट नक्की करा. आता आपण काय बनेश्वरला जाणार नाही आहोत. आता आपण इथून यू टर्न घेणार आहोत आणि पुन्हा पुण्याच्या दिशेने जाणार आहोत. साधारण 30-एक किलोमीटर आले असू आपण. छोटीशी राईड होती फनसाठी आणि मुख्य म्हणजे इंस्टा 360साठी होती ही राईड, की कसे त्याच्यामधून शूट करू शकतो. तर त्यासाठी आज आपली ही राईड होती. तर तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, जसं मी आधी सांगितलं तसे. आणि अजून तुमचे काय आयडिया असेल तरी सांगा की अजून कसे करू शकतो शॉर्ट्स, अजून कसे घेऊ शकतो. तसं अजून मी त्याची जी स्टिक असते ती अजून घेतली नाही आहे. लवकरच तीसुद्धा येईल स्टिक. आणि त्याच्यानंतर आपण अजून ब्लॉग्समध्ये आपले अपडेट करू. काय ब्लॉगला भरपूर सपोर्टची तुमच्या गरज आहे, कारण तरच मी आपण सगळेजण एकत्र ग्रो होऊ आणि मी तुम्हाला नवीन ब्लॉग दाखवू शकेन आणि आपला बेनेलीची नवीन तुम्हाला व्हिडिओ मी इंट्रोड्यूस करू शकेन. जसं तुम्ही मोठ्या क्रिएटर्सला जसे तुम्ही सपोर्ट करतात तसा आम्हालाही तुम्ही सपोर्ट करा. जास्तीत जास्त या ब्लॉगला व्ह्यू मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि तुमची कृपादृष्टी या चॅनलवरती म्हणजे एक्स्ट्रीम GT या आपल्या चॅनलवरती अशीच राहून द्या. भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन एनर्जी बरोबर. धन्यवाद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम.